स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडूराव यांनी 24 तासात माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात फिरून देणार नाही असा इशारा शिवसेना प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। सावरकर यांचा अपमान सहन करणाऱ्या उभाटाला बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही, अशी घनगती टीकाही त्यांनी केली आहे। ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते म्हणाले की काँग्रेसच्या वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झाले आहे, त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून सावरकरांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत। कर्नाटकाचे मंत्री गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उभाटा पत्रकार परिषद घेईल असं वाटलं होतं, मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही, कारण ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांना घाबरले असतील, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावलाय। ठाकरे यांची आज पत्रकार परिषद आपण पाहिली आणि मी सुद्धा ती पाहिली। खूप वाईट वाटलं की त्यांच्या नावामध्ये ठाकरे आहे आणि अधिकारी ते आमचे नेते होते, परंतु आजचा जो त्यांचा अप्रोच जो होता किती शिथिल झालेला, किती ते बॅकफूटला आलेले आहेत हे आजच्या बैठकीतून सिद्ध झालेलं आहे। मी आता कोणावर काही बोलणार नाही, कोणाला काही नवरात्र सणाचे दिवस आहे, सण गणपती सुद्धा टीका करत आहे, परंतु लोकशाही आघाडी त्यांना काही दाद देत नाहीये। मी ऐकलं पवार साहेब सुद्धा त्यांचे फोन उचलत नाही, वडेट्टीवार आणि काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांचा फोन उचलत नाहीत आणि त्यामुळे शिथिलता आलेली आहे, ते शांत झालेले आहेत। त्यांच्यापेक्षा महाआघाडीच्या बोलण्यांमध्ये संजय राऊतांना जास्त महत्व दिलं जात आहे, ही खंत सुद्धा त्यांची दिसून आली। त्यांना मुख्यमंत्रीचा उमेदवार म्हणून सुद्धा जाहीर करत नाहीये, त्यामुळे ते बॅकफूटला गेलेले दिसून येत आहे। खुर्ची करता मिळवण्याकरता त्यांनी जो रोल घेतला होता आणि त्याचा मनसुबा कुठे खरा होताना दिसत नाहीये, त्यामुळे त्यांच्या आजच्या प्रेसमध्ये ते नाराज दिसले। मला तरी वाटलं की आजची जे काही प्रेस त्यांनी घेतलेली आहे, जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे, हिंदुत्वाची भूमिका आहे, सावरकरांविषयी शिवसेनेची जी भूमिका आहे त्याविषयी त्यांच्याकडनं काहीतरी व्यक्त होतील असं मला वाटलं, कारण गोमातेला हिंदू सनातन धर्मामध्ये खूप महत्व आहे। राजकारण काही असो, परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्य सरकारने जी भूमिका घेतली, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, गोमातेला राज्यमातेचा जो दर्जा दिलेला आहे त्याचं मला वाटतं ते अभिनंदन करतील, परंतु एवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही। आणि जो सावरकरवाद, सावरकरांची तत्व, सावरकरांचं हिंदुत्व जे शिवसेनेने अंगीकारलं, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सावरकरांच्या विचारांचा नेहमीच आदर करायचे, परंतु गोमातेचा दर्जा दिला। निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या तोंडावरती जे काँग्रेसचे खासदार आहेत दिनेश गुंडूराव, त्यांचे वडील मुख्यमंत्री सुद्धा होते, त्यांनी मुद्दामून महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तोंडावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर गोमांस खायचे
अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केलेली आहे आणि मला वाटलं त्याचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असेल, परंतु त्याविषयी चकार एक शब्द सुद्धा त्यांनी काढलेला नाहीये. दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. काँग्रेसकडून तर आम्हाला अपेक्षा नाहीये, परंतु उभाटाकडून आम्हाला अपेक्षा होती. काँग्रेस वैचारिकरित्या सुद्धा भ्रष्ट झालेली आहे, परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावरती सावंतांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र काँग्रेसने आखलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखी नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्याप्रमाणे यंदाही 2006 सालापासून सातत्यानं मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केला जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 3 ऑक्टोबर 2024 पासून ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे. या संदर्भात माजी आमदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पाहुयात. दरवर्षीप्रमाणे या नवरात्री उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते आहे. सर्वप्रथम मी ठाण्याच्या सर्व गरबाच्या नाव आम्ही नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर उद्या नवरात्र उत्सव सुरुवात होत असताना उद्या सकाळीच आमची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा होणार आहे. उद्या सकाळपासून या नवरात्र उत्सवाला या मंदिरातून चालू होईल. पण यंदा खास करून 19 वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय. पण यंदा 19 वर्ष असताना दुर्गा माता इथे आज येऊन बसलेली आहे आणि ती तिथेच असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे. ती करण्याची संधी या वर्षीपासून मिळते आहे आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दांडिया रसिकांना, मी सगळं महाराष्ट्राच्या रसिकांना उद्यापासून या संकल्प प्रतिष्ठानला भाग घ्याल आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा आहे. आणि 19 वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये हा दांडिया युट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, अदर आपल्या इलेक्ट्रिक माध्यमातून अख्ख्या देशामध्ये होत आहे. असंच उद्यापासून आता सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आहे. यावर्षी नवीन स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते आहे. त्यांनी दहीहंडीमध्ये एवढा मोठा इव्हेंट केला ते आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे. पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिलाय आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सवमध्ये या ठाणे शहराच्या मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करतील. तुम्ही रोज त्यांना टीव्हीच्या माध्यमातून हस्तचित्रामध्ये आपण बघत असता, पण ते आज खरंच ओपन परफॉर्मन्स करण्याच्या माध्यमातून ती तयारी झालेली सुरुवात करतील ते आता. आणि ते उद्या तुम्हाला उद्यापासून त्यांचा परफॉर्मन्स दिसेलच. आणि या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हिंदी असेल, मराठी असेल, सर्व कलाकार या मंडळाला भेट देतो. आपण दरवर्षी बघितलेलंच आहे. तर या वर्षी पण त्याच पद्धतीने हिंदीमधील असतील, मराठीमधले असतील सर्व कलाकार इथे भेट देतील. त्याचबरोबर आमचे सन्माननीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री आणि आमचे सर्व नेते या मंडळाला भेट देतात.
MBA अभ्यासक्रमासाठी 23 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ. महाराष्ट्रात MBA आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत CET सेलकडून वाढवण्यात आलेली आहे. 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत MBA ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र शिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 1 महिन्याची मुदत वाढवली आहे. यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. संस्थात्मक स्तरावर कॅप थेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष MBA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबवली जाणार आहे. महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई. कोतवालांच्या मानधनात वाढ. होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू. होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू. अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे. याकरिता राज्यभर विशेष 4,860 शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे. तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय झालेला आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचे काम सुरू असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देणार आहे.